सकाळ क्राईम पेट्रोल न्यूज। हॉर्न वाजवल्याच्या वादातून आम्ही इथले भाई म्हणत टोळक्याने भाऊ बहिणीला बेदम मारहाण करून त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला। टोळक्याने तरुणाच्या डोक्यात दगड घातला असून या घटनेत 3 जण जखमी झालेत। याबाबत करण केसवानी यांनी खडक पोलीस ठाण्यात फिर्याद दिली। त्यावरून पोलिसांनी शोएब सय्यद याला पोलिसांनी अटक केली। त्याच्या 5 ते 6 साथीदारांविरुद्ध खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या घटनेत करण केसवानी, हर्ष केसवानी, निकिता केसवानी हे जखमी झालेत। हा प्रकार भवानी पेठेत गुरु नानक नगर मधील जीवन ज्योती सोसायटीत रविवारी दुपारी 2 वाजता घडला। याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार करण याचा भाऊ हर्ष रविवारी भवानी पेठेतील गुरु नानक नगर येथून दुचाकीवर जात होता। यावेळी हर्ष आणि हॉर्न वाजवल्याने शोएब सय्यद याने त्याच्याशी वाद घातला। शिवीगाळ करून त्याच्या कानाखाली हाताने मारहाण केली। त्याचे कपडे फाटेपर्यंत मारहाण केली। हर्ष, त्याचे आजोबा भारत केसवानी, बहिणी निकिता केसवानी हे जाब विचारण्यासाठी गेले तेव्हा त्यांनी रस्ता ब्लॉक करून करण यांना शिवीगाळ करत शोएबने रस्त्यावरील दगड घेऊन हर्षला जीवे ठार मारण्याच्या इराद्याने जोरात हर्षच्या डोक्यात दगड घातला। हर्षच्या डोक्यातून रक्त येत असतानाही तो त्याला मारहाण करत राहिला। शोएबचे साथीदार तेथे आले। त्यांनीही करण आणि हर्ष यांना मारहाण करण्यास सुरुवात केली। त्यांच्यावर दगड फेकू लागले। दगड लागल्याने निकिताच्या हाताला आणि पायाला दुखापत झाली। शोएब याने आजोबा भारत केसवानी यांना शिवीगाळ करून त्यांचे घर जाळून टाकण्याची धमकी दिली। या घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त संदीप सिंग गिल, सहाय्यक पोलीस आयुक्त अनुजा देशमाने, वरिष्ठ पोलीस निरीक्षक शशिकांत चव्हाण, पोलीस निरीक्षक गुन्हे शर्मिला सुतार यांनी घटनास्थळी भेट दिली। पोलिसांनी शोएब उमर सय्यद याला अटक केली असून पोलीस उपनिरीक्षक महेंद्र कांबळे तपास करतायत। आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या क्राईम पेट्रोल न्यूजच्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।